सारख्या तुला ती गल्लीत नवीन पोरगी आली माहित आहे का रे? मला काय माहित नाही रे लागा. खरं आपल्या गल्लीत एक पोरगा आहे, त्याला सगळं माहित आहे. कोण आहे रे ती पोरग? अरे आपला आद्या रे. अरे सोंडा, एवढे दिवस गल्लीत राहिला तुला माहित नाही रे? कोण राहत्या? आपल्या गल्लीतला आद्या रे. बर एक काम कर, आपल्या रित्या आहे ना त्याला बोलवून आण. रित्या आपल्या सोंडाने बोलवलंय. चल अरे ते आपल्या गल्लीतला आद्या माहित आहे का तुला? त्याला बोलवून आण त्याचा. तुला सारखं बोलवायला काय काम काढलं सारथ्यानं? चल बघूया. काय काम काढलं सारथ्यानं? चल बोल की सारथ्या बाबा. त्याला ह्या आद्या आहे सारखी ह्याच्याला म्हणत असते. बरं आधी एक काम आहे बाबा. बोल की बाबा. ती गल्लीत नवीन पोरगी आली तुला माहित आहे का रे? माहित आहे कोण आहे? नाव माहित नाही बघ. बरं तेवढी माहिती आपल्यासाठी काढायला काढणार बाबा तू. आता काम केलं पूर्णच करायला पाहिजे. इकडे की तुमच्या तिथे शुभांगी नावाची पोरगी कोण आहे रे? 2 मिनिटं थांबा. बुरकुटन विषय काय करायचा? त्याला बोलवून आणला पहिला. ह्याच्यासारख्या ती काम करेल काय रे आद्या? मला तर वाटते करेल बाप. तूच आता मगाशी म्हटल्यानंच लागा गल्ली सगळी त्याच्याकडे खबर असते. बघूया आता पाठवले त्याला. बघूया. असं काय घडत आले रे? आणलं बुरकुड गँग वाला पोरांनी. बुरकुड गँग वाला पोरांनी आणि मी पत्ता काढायला गेलो. तू म्हटल्यावर त्यो लय मारला मला. त्या बुरकुड गँगचा अध्यक्ष कोण आहे की त्यो? अध्यक्ष होती आता मारायचं. कधी आता किसी ने कुछ तो बोला, फाट फिट खोपड़ा फोडूंगा. सायलेंट. चिमकांडी बरकुडे यांचे अध्यक्ष कामच्या त्याला मारलास. मला आवडत्या म्हणून मी त्याला हाणत होतो. अरे ती जाऊ दे. तुला पण आवडत्या मग ती कुणा प्रेम करते तू विचारायचं उद्या. शुभांगे मी तुझ्या खूप प्रेम करते. हे परकोट का असेल ते एकदा आता सोक्ष मोक्ष. एक तर ती तुझी नाहीतर माझी. समजलं का? ए शुभांगे तू माझी आहेस. समजलं का तुला? मी काय नाही केलं. गद्दार निघाला.